महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर भाजपला आता राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीचे वेध लागले। पक्षाध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया 15 जानेवारीनंतर सुरू होणार आहे, तर फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची सूत्र नव्या नेतृत्वाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील भाजपच्या विजयाच्या शिल्पकारांपैकी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान या दोन तरुण नेत्यांचाही गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो, तर देशाचे पंतप्रधान पश्चिमेतून, राष्ट्रपती पूर्वेतून, उपराष्ट्रपती उत्तरेतून असल्यामुळे भाजपच्या पक्षाध्यक्षपदासाठी दक्षिणेतील नेत्याला संधी दिली जाऊ शकते असंही मानलं जात आहे। त्यामुळे आता कोणाची वर्णी लागणार भाजपच्या पक्षाध्यक्षपदी, राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदी ते बघावं लागेल। सध्या आहेत जेपी नड्डा, मात्र ते केंद्रीय मंत्री आहेत, त्यामुळे 6 महिन्यांच्या आतमध्ये त्यांना हे पद सोडावं लागणार आहे। काही महिने ते या पदावर होते, पण आता नव्या वर्षामध्ये मात्र भाजपचा नवा पक्षाध्यक्ष निवडला जाणार आहे। ही प्रक्रिया 15 जानेवारी नंतर सुरू होणार असल्याची माहिती समोर येते। तर फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे आणि त्याच्या आधी पक्षाची सूत्र नव्या नेतृत्वाकडे सोपवण्याचा प्लॅन आहे भाजपचा, अशी माहिती समोर येते। त्यामुळे आता नेमकी कोणाची वर्णी लागणार, कोण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार ते बघावं लागेल। तर भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा आहे आणि त्याचबरोबर दक्षिणेतूनही एखादा नेता इथं निवडला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान आपण बघितलं तर जे मोठ्या पदावरचे राज्यात देशातले सगळ्या व्यक्ती बघितलं तर पंतप्रधान हे पश्चिमेतून आहेत आणि राष्ट्रपती पूर्वेतून आहेत, तर उपराष्ट्रपती उत्तरेतून आहेत जगदीप धनखड, आणि त्याच्यानंतर आता भाजपच्या पक्षाध्यक्ष पदासाठी दक्षिणेतील एखाद्या नेत्याला संधी दिली जाईल अशी ही शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे भाजपचे जे नेते आहेत ते नेमकं कोणाचा नाव निश्चित करणार, काय निर्णय घेणार पक्षश्रेष्ठी तेही बघावं लागेल आणि याच्यामध्ये संघाची भूमिका महत्त्वाची असण्याची शक्यता आहे। जरी संघ कोणत्याही पॉलिटिकल पार्टीमध्ये सामील नसला किंवा त्यांच्याशी डायरेक्टली कनेक्टेड नसला, तरी देखील संघ आणि भाजपचे जे संबंध आहेत ते बऱ्याच काळापासून मजबूत असल्याचं बोललं जातं आणि या पार्श्वभूमीवर आता जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जातील त्यावेळेला संघाच्या गोटातूनही कोणाचं नाव दिलं जातं का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।